तर संडे स्पेशल आज काय आहे असं सगळ्यांचाच आमच्या घरच्यांचा प्रश्न असतो. तर आज मी बनवते इडली. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तांदूळ भिजत घातलेले होते, रात्री ते वाटून ठेवले आणि मस्त असं सकाळी पीठ फर्मेंट देखील झालेलं होतं. आणि सकाळी सकाळी मी इथे इडलीचा कुकर लावत होते. तर सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये इडली बनवतोय त्याच्यामध्ये खालती लिंबू टाकायचा, जेणेकरून आपलं भांडं खालून काळं होत नाही आणि घासताना जास्त मेहनत देखील करायला लागत नाही. इथं मी पिठामध्ये मीठ टाकलं आणि छान 5 ते 10 मिनटं फेटून घेतलं. फेटल्यामुळे पीठ मोकळं होतं आणि आपल्या इडल्या छान फुलतात. तर हे झाकण लावून मी ठेवते गॅसवरती. जवळपास 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या इडल्या शिजून तयार होतात. आणि जर तुमचं पीठ फर्मेंट झालं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडा देखील वापरू शकता. याच्याने देखील इडल्या छान फुलतात. इडल्या शिजतायत तोपर्यंत म्हटलं चला ब्लॅक कॉफी घेऊयात, म्हणून मी ब्लॅक कॉफी घेतली. तोपर्यंत माझ्या इडल्या देखील छान शिजलेल्या होत्या. आणि इडली काढताना काय करायचं, थंड पाणी घ्यायचं आणि चमच्याला लावून इडली काढून घ्यायची. याच्याने इडली पटकन निघते आणि खालती जास्त लागत देखील नाही. बघा मस्त आपल्या इडल्या झालेल्या आहेत, मस्त गरमागरम आणि एकदम फ्लफी झालेल्या होत्या. जर तुम्हाला इडलीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्की चेकआउट करू शकता. आणि मॅडम उठलेल्या, तिला चहा आणि इडली खायची होती म्हणून मी इडलीचे पीस करून दिले आणि ती मस्त चहा आणि इडली खाल्ली. तोपर्यंत इथं माझं सांबार देखील रेडी झालेलं होतं, मस्त झालेलं होतं, टेस्टी एकदम. त्यानंतर मी चटणी देखील बनवून घेतलेली होती, फक्त तडका द्यायचा बाकी होता. तर तडका देण्यासाठी याच्यामध्ये मी उडदाची डाळ टाकते, त्याच्यामुळे छान टेस्ट येते. आणि बाकीचे आपण नॉर्मल घालतो तेच. आणि लाल मिरची देखील मी घातली याच्यामध्ये आणि मस्त आपल्या चटणीला फोडणी देऊन घेतली. त्यानंतर सगळ्यांना नाश्ता दिला आणि मस्त आम्ही देखील नाश्ता करून घेतला. आणि इडली बनवली म्हटल्यावर पसारा तर होणारच. किचनवरचा सगळा पसारा मी आवरून घेतला आणि किचन साबणाने छान असं घासून पुसून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी मग दूध तापवण्यासाठी ठेवलं. त्यानंतर थोडा वेळ मी बाहेर उन्हामध्ये जाऊन बसलं, कारण अजूनही सकाळी आणि रात्री थोडीफार थंडी वाजतेच आहे. आणि माझ्या टाचांना क्रॅक्स आलेल्या होत्या, म्हणून माझ्याकडे एक मशीन आहे, याच्याने पूर्ण डेड स्किन निघून जाते, म्हणून थोडा वेळ त्यानेच क्लीन करत बसले. तर चला बाय.